रसिक श्रोते मंडळींना नमस्कार. स्वागत आहे सुहाना सफर सलील दा के संग या कार्यक्रमात. मित्रांनो, मागील एका एपिसोडमध्ये मी आपणास बोललो होतो की मुकेश ही सलीलदांची पहिली पसंत होती. सलीलदांनी हेमंत कुमार, किशोर कुमार, मन्नाडे, रफी आणि तलत यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. पण ते आपल्या खास मित्रांना नेहमी सांगत की माझी आवड, जी पहिली आवड ही मुकेशच आहे. मधुमतीच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुहाना सफर और ये मौसम हसी हे गाणं सलीलदांनी मुकेशकडूनच गाऊन घ्यायचं असं ठरवलं होतं. पण दिलीप कुमारला जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी विरोध केला आणि तलत महमूदकडून हे गाणं गाऊन घ्यायचं सांगितलं. तो काळ असा होता की बिमलराव यांना एका मोठ्या यशस्वी चित्रपटाची गरज होती. त्यामुळे ते दिलीप साहेबाला विरोधी करू शकले नाहीत. प्रश्न मोठाच उभा राहिला. एकीकडे सलीलदासारखे सहसा कोठेही पड न खाणारे संगीतकार आणि दुसरीकडे यशस्वी आणि त्या काळात सुपरस्टार असलेले दिलीप कुमार. पण हा प्रश्न खुद्द तलत महमूद यांनीच सोडवला. त्याने दिलीप कुमारला कळवले की मी एकतर विदेश दौऱ्यावर आहे, तारखा देऊ शकत नाही, रेकॉर्डिंगसाठी मी तारखा देऊ शकत नाही, आणि मुकेशला मी चांगला ओळखतो, तो खूप होनहार गायक आहे, तो त्याच्याकडूनच ते गाणे गाऊन घे. मोठा प्रश्न सुटला. जेव्हा मधुमती प्रदर्शित झाला आणि सिनेमा तर धोधो चालू लागला, पण सुहाना सफर और ये मौसम हसी हे मुकेशने गायलेलं गाणं या सिनेमातलं सुपरस्टार गाणं ठरलं आणि ते खूप लोकप्रिय झालं. त्यानंतर दिलीप कुमारने मुकेश यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं अभिनंदनही केलं. 1974मध्ये सलीलदांनी संगीत दिलेला एकच चित्रपट प्रदर्शित झाला, पण हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सगळीकडे खुशबूदार दरवळच पसरली. एक साफसुथरी मध्यमवर्गीयांची प्रेमकथा, मानसिक घालमेल, निर्णय घेण्याचा प्रश्न असं कथानक घेऊन दोन नवीन चेहऱ्यांना घेऊन बासू चटर्जी यांनी एक जुगारच खेळला जणू. कारण या सिनेमासाठी आधी शशी कपूर, अमिताभ बच्चन, शर्मिला टॅगोर यांचा विचार केला गेला होता, पण तारखेचा घोळ असल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर बांगला कलाकार सुमित भांजा आणि अपर्णा सेन यांचा विचार केला गेला, पण तिसरा प्रमुख कलाकार बांगला कलाकार मिळणार असल्यामुळे तोही बेत रद्द झाला. शेवटी नाटकात काम केलेले नवोदित कलाकार, ज्यांचा चेहरा मोहरा हा मध्यमवर्गीयाला चपखल बसतो, अशाच नवोदित कलाकार अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर यांना घेऊन बासू चटर्जी यांनी रजनीगंधा हा सिनेमा बनवला. संगीताची धुरा सांभाळली सलीलदांनी आणि दोनच पण अशी अफलातून गाणी दिली की सगळी आबालवृद्धांच्या तोंडी घोळू लागली. रजनीगंधा फूल तुम्हारे हे लताजींनी गायलेलं आणि कई बार यूं ही देखा है जो मन की सीमा रेखा है हे मुकेशने गायलेलं गाणं, ही दोनच गाणी, पण अल्पावधीमध्ये ही दोन्ही गाणी लोकप्रिय झाली. या सिनेमाने तब्बल 5 अवॉर्ड जिंकले. तर मित्रांनो, आपण ऐकूया रजनीगंधा या खुशबूदार सिनेमाचं मुकेश यांनी गायलेलं गाणं. गीतकार योगेश. गाण्याची सुरुवात मुकेशजींच्या हलक्या कोमल सुरात होते. कई बार यूं ही देखा है ये जो मन की सीमा रेखा है मन डोलने लगता है. विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर हे टॅक्सीत बसतात आणि सेक्सोफोनचा सूर अवतरतो. हा सूर जणू विद्या सिन्हाच्या मनाची घालमेलच आपल्याला दर्शवतो आणि नंतर मग गाणे पुढे सरकते. भेटूया दोस्तो उद्या सुहाना सफर सलील दा के संग या कार्यक्रमाच्या शेवटच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.